नमस्कार यूट्यूब फॅमिली. रिया कुमार लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही इस्लामपूर येथील राम मंदिर या ठिकाणी गेलो होतो. इथं खूप छान छान झाडे व बाग आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर अशी बाग आहे. रामाचं मंदिर आहे. आम्ही पहिल्यांदा राम मंदिरमध्ये एंट्री केली. माझ्यासोबत श्वेता, रुद्र आणि माझे मिस्टर होते. आम्ही शूटसाठी तिथे गेलो होतो. भरपूर प्रकारची शोची झाडे सुद्धा आहेत. रुद्र खेळायला गेला आणि आम्ही पुढे दर्शनाला निघालो. जाता जाता आम्हाला एक झाड दिसलं. झाडाची चर्चा बोलत बोलत आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला कारंज्या सुद्धा दिसल्या. तर इथं खूप छान असं बघण्यासारखं आहे. इथं आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं. आता आम्ही मंदिरात चाललेलो आहोत. मंदिरात जाता जाता आम्हाला खूप सारं पाण्याचे धबधबे, कारंजा, वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं, फुलांची झाडं बघायला मिळाली. तर मंदिरात जाता जाता मी यांना दाखवत होते की तिथे ससे आहेत म्हणून. तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत ससे. तर इथं कबूतर सुद्धा आहेत, बघू शकता तुम्ही. हे सशांचं पिंजरा आहे. पण यात ससे नाही आहेत. त्यांनी खाण्यासाठी, चरायसाठी त्यांनी बाहेर सोडल्यात ससे. हे बघा ससे कसे खेळतात. बघू शकता तुम्ही. इकडं बदक सुद्धा आहेत 2. तर मंदिराच्या आतमध्ये सुद्धा भरपूर फुलं झाडे व झाडे आहेत. मंदिराच्या आतमध्ये आम्हाला कॅमेरा नेण्यासाठी परवानगी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच मंदिर शूट केलेलं होतं. आणि आम्ही दर्शनासाठी गेलो. आतमध्ये कॅमेरा नेण्यासाठी परवानगी नव्हती. तर हे राम मंदिर आहे. इथं आल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटतं. हे मंदिराच्या साईडचं गार्डन आहे. ऊन भरपूर होतं, त्याच्यामुळे काही लोक जमा झाले नव्हते. 4-5च्या दरम्यान भरपूर गर्दी होती इथे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सीसॉ, झोके भरपूर आहेत. इथं रुद्र खेळत होता. हे सगळं बघून आम्हाला बालपणीची आठवण आली. इथं समोरच गेलं का लहान मुलांना खेळण्यासाठी कोडं आहे. इथं आलोय म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा इथला एन्जॉय करून घेतला. तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.